सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 2 सभापती आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीर सदस्यांना सुद्धा सभापती पदाची लॉटरी लागली आहे। भाजपचे ऋषिकेश धायगुडे समाज कल्याण सभापती म्हणून रुजू झाले, तर राष्ट्रवादीच्या ऋतुजा शिंदे महिला आणि बालकल्याण सभापती म्हणून काम पाहतील। सातारा जिल्हा परिषदेसाठी सभापती पदाच्या निवडी जाहीर झालेल्या आहेत आणि यावेळी राष्ट्रवादीच्या फुटलेल्या सदस्यांना सभापती पदाची लॉटरी लागलेली आहे। यावेळी सुद्धा भाजपचं वर्चस्व बघायला मिळालंय। आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील, बघूया। सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्षाच्या राड्याचे पडसाद अजून सुद्धा उमटत असतानाच आज 4 सभापतीसाठी निवडणुका होणार आहेत। या ठिकाणी खरं तर राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे महायुतीतील पक्षांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसापूर्वी अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये झालेला राडा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आपण पाहिला आहे। याचे पडसाद विधानसभेमध्ये सुद्धा उमटलेले आपण पाहिलेला आहे। त्यामुळे सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सुद्धा सक्तीच्या रजेवर पाठवल्याचं आपण पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज या ठिकाणी सभापती निवडी जाहीर झालेल्या असून शिक्षण अर्थ समिती, कृषी पशुसंवर्धन समिती, समाज कल्याण समिती व बाल कल्याण समिती अशा 4 समितीच्या सभापती पदासाठी चुरस निर्माण झालेली आहे। खरं तर आज नक्की या ठिकाणी भाजप चौकार मारणार का राष्ट्रवादी आणि शिवसेना या गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अपमानाचा बदला घेणार हेच पाहू लागणार आहे। कॅमेरामॅन मंगेश कुमार सह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।